अंबड पोलीस ठाणे हद्दीतील कामटवाडे परिसरात डीजीपी नगर त्रिमूर्ती रोडवर आज रात्री 7:30 वाजेच्या सुमारास कामटवाडा परिसरात दोन मित्र दारू पिण्यास बसले असता त्यांच्यात भांडण होऊन एकाने दुसऱ्या मित्राचा दगडाच्या सहाय्याने डोक्यात वार करून दुसऱ्या मित्राला जागीच ठार केले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी, अनंत वसंतराव इंगळे व आनंद आंबेकर हे दोघे कामटवाडा परिसरात दारू पिण्यास बसले होते। त्यातच त्यांचा वाद होऊन कडाक्याचे भांडण झाले। त्यात आनंद इंगळेने आनंद आंबेकरला शिवीगाळ केली। त्याचाच राग मनात धरून आंबेकरने आनंद इंगळेच्या डोक्यात फरची टाकून त्याला गंभीर जखमी केले। त्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह अंबड पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। त्यानंतर मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। घटनास्थळावरून एक मोटरसायकल व आनंद आंबेकरला ताब्यात घेतले असून या हत्येचा पुढील तपास अंबड पोलीस करीत आहे। आज दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कामटवाडा भागात राहणारे आरोपी आनंद देवराम आंबेकर याने त्याचा जुना मित्र अनंत वसंत इंगळे याच्याशी झालेल्या क्षुल्लक भांडणावरून वाद विकोपाला गेल्याने आरोपी आनंद आंबेकरने अनंत इंगळेच्या डोक्यामध्ये फरशी टाकली आणि त्या फरशीचा घाव वरमी लागल्याने अनंत वसंत इंगळे हा मयत झालेला आहे। आणि त्या प्रकरणी आता पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचं काम चालू आहे। आरोपीला ताब्यात घेण्यात आले। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सिडको।